वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण या चॅनलवर पंचवार्षिक योजना म्हणजे इकॉनॉमिक्सशी संबंधित आपण बघतो आर्थिक नियोजन आहे. त्या आर्थिक नियोजनामध्ये ज्या काही महत्त्वाच्या पंचवार्षिक योजना आहेत त्या आपण सर्व कव्हर करत आहोत. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण काय केलं, आर्थिक नियोजन म्हणजे काय त्याबद्दल महत्त्वाची जी काही हिस्ट्री आहे ती समजून घेतली. त्याच्याशी संबंधित महत्त्वाच्या ज्या योजना आहेत त्या योजना आपण कव्हर केल्या. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण बघतो 5व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत, त्याच्यानंतर जी काही सरकती योजना होती तीसुद्धा आपण कव्हर केली. आतापर्यंत ज्या काही पंचवार्षिक योजना आपण शिकलो आहोत म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या भागामध्ये आणि त्याच्याशी संबंधित ज्या काही गोष्टी होत्या म्हणजे PYQ कसे पडलेले आहेत त्याचं पूर्ण प्रॉपर ॲनालिसिस करून हे लेक्चर बनवण्यात आलेले आहेत. म्हणजे समोर अप्रोच कशा असू शकतो, प्रश्न कसे पडू शकतात. तसंच या योजनांमध्ये फक्त तुम्हाला PYQशी संबंधित गोष्टीच नाही तर एक क्रोनॉलॉजीसुद्धा समजते, इतिहासाची एक टाईमलाईन आहे तीसुद्धा समजते. सोबतच पंचवार्षिक योजना तर तुमच्या क्लिअर होतच आहे, त्यामध्ये कोणकोणत्या योजना घेण्यात आल्या त्यावर सुद्धा प्रश्न पडतात, तीसुद्धा टाईमलाईन समजते. म्हणजे तुम्हाला एक इंटिग्रेटेड सर्व गोष्टी एका ठिकाणी मिळतात. ही जी लेक्चर सिरीज आहे ती कंटिन्यू करा. समोर आपण आता 3 भाग झाल्यानंतर जे काही महत्त्वाचे PYQ पडले होते त्याचंसुद्धा ॲनालिसिस घेणार आहोत. म्हणजे पूर्ण पंचवार्षिक योजना हा टॉपिक आपला पूर्ण क्लिअर होईल. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्सशी संबंधित महत्त्वाचे जे काही पार्ट असतील किंवा टॉपिक असतील ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. इकॉनॉमिक्सशी संबंधित सार्वजनिक वित्त आहे, RBIशी रिलेटेड प्रश्न पडतात. त्याच्यानंतर म्हणजे बँकिंगशी रिलेटेड प्रश्न आहेत. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न आहे, बेरोजगारी आहे, यावर प्रामुख्याने प्रश्न पडतात. तर आणि लोकसंख्या हा सुद्धा महत्त्वाचा टॉपिक आहे. तर असे काही टॉपिक तुम्हाला हवे असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. म्हणजे आपण जर इकॉनॉमिक्सशी संबंधित कन्सेप्ट क्लिअर केला तर आपल्याला UPSC पासून ते आपण बघतो की सरळ सेवेपर्यंत सर्व प्रश्न आपण टॅकल करू शकतो इकॉनॉमिक्सशी संबंधित. म्हणून इकॉनॉमिक्समध्ये कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ही महत्त्वाची असते. सोबतच फॅक्च्युअल डेटा असतो, पण फॅक्च्युअल डेटा प्रत्येकाला येतोच असं नाही. फॅक्च्युअल गोष्टी फक्त काहीतरी गोष्टी आता पाठ करण्यासारख्या असतात, मग तिथे एखाद्या वेळेस काय होऊ शकते तर मार्क जाऊ शकते. परंतु कन्सेप्ट क्लिअर असली तर आपण प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. म्हणून समोरच्या भागात आपण महत्त्वाचे UPSCला पडलेले प्रश्न आहेत, MPSCला प्रिलिम्सला मेन्सला पडलेले प्रश्न आहेत. तसेच कंबाईन एक्झाम आहे त्यामध्ये प्रिलिम्सला मेन्सला पडलेले जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि सरळ सेवा एक्झाममध्ये आलेले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण घेणार आहोत. मित्रांनो, वेगवेगळ्या टॉपिकशी संबंधित वेगवेगळ्या सब्जेक्टशी संबंधित बाकीच्या सुद्धा सिरीज आहे, त्याची लिंक जी आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल. चला तर मग आता सुरुवात करूया आपल्या भागाला. आजच्या भागामध्ये आपण 6वी पंचवार्षिक योजना बघणार आहोत म्हणजे सुरुवातीला. त्याच्यानंतर 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी अशा प्रकारे ज्या काही महत्त्वाच्या पंचवार्षिक योजना आहेत त्या आपण कव्हर करणार आहोत. त्या दरम्यान काय काय गोष्टी झाल्या हे तुम्हाला सांगितलंच आहे, तसं त्या पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहोत. तर 6वी पंचवार्षिक योजना सुरुवातीला पाहू. तर आधीचे 2 भाग बघितले नसेल तर ते भाग तुम्ही बघून घ्या आणि त्याच्यानंतर या तिसऱ्या भागाला सुरुवात करा. तर बघा, 6वी पंचवार्षिक योजना आहे. 6व्या पंचवार्षिक योजनेचं नाव काय होतं? दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मितीजनक योजना. तर या योजनेमध्ये अध्यक्ष कोण लाभल्या होत्या तर इंदिरा गांधी. त्यावेळेस पंतप्रधान कोण होत्या? इंदिरा गांधी. म्हणजे ऑक्टोबर 1984 पर्यंत. त्याच्यानंतर काय होते, त्यांची डेथ होते म्हणजे त्यांना मारण्यात येते. नंतर राजीव गांधी आपण बघतो ऑक्टोबर 1984 पासून. तर यामध्ये आपण बघतो की कोणतं प्रतिमान वापरण्यात आलं होतं? ॲलन मान आणि अशोक रुद्र. म्हणजे हे प्रतिमान वापरण्यात आलं होतं. प्रतिमान म्हणजेच का मी तुम्हाला सांगितलं की ज्यावर योजनेचा जो आराखडा तयार केला जातो त्याला आपण प्रतिमान असं म्हणतो. ज्यावर योजना जे असते ते अवलंबून असते, म्हणजे त्यानुसार ती चालणारी असते. योजनेचं वैशिष्ट्य आपण बघितलं तर यामध्ये काय टार्गेट ठेवण्यात आलं होतं किंवा काय लक्ष ठेवण्यात आलं होतं तर राष्ट्रीय उत्पन्नातील वार्षिक वृद्धी दर आहे जो 5.2% इतका ठेवण्यात आला होता. म्हणजे हे एवढं टार्गेट होतं वार्षिक वृद्धी दराचं. परंतु आपण बघतो की टार्गेट किती साध्य झालं? 5.7%. 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जो काही अहवाल सादर केला होता त्याच्यानुसार आणि 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जो अहवाल सादर केला होता त्यानुसार 5.5% जे आहे म्हणजे 5.5% वार्षिक वृद्धी दर साध्य झाला असं आपल्याला 10व्या पंचवार्षिक योजनेच्या अहवालामध्ये मिळते. म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घेऊ शकता की इथे आपण बघतो की पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे टार्गेट ठेवलं होतं ते त्याच्यापेक्षा जास्त साध्य झालं. त्याच्यानंतर 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे टार्गेट ठेवलं होतं त्याच्यापेक्षा जास्त साध्य झालं. तर 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा जे टार्गेट ठेवलं होतं त्याच्यापेक्षा जास्त साध्य झालं. म्हणजे आतापर्यंत आपण बघतो की पहिली, 5वी आणि 6वी योजना काय झाली, सक्सेसफुल झाली असं आपण म्हणू शकतो.
तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला टाईमलाईन माहिती असते, आता मी तुम्हाला सांगितलं की 6व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1980 ते 85 बरोबर आहे. मग आता तुम्हाला नाबार्डचं इयर जर माहिती असेल 82, तर तुम्ही पटकन सांगू शकता की कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये नाबार्डची स्थापना झाली. म्हणजे पटापट लिंक लागते की 12 जुलै 1982ला स्थापना आहे नाबार्डची, म्हणजे 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली. मग समिती कोणती होती? तर शिवरामन समिती होती. तर आता या 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये अतिशय महत्त्वाची घटना घडली होती, ते म्हणजे ऑपरेशन ब्लू स्टार. आता ऑपरेशन ब्लू स्टार काय, यावर सुद्धा प्रश्न पडलेले आहे, हिस्ट्रीमध्ये पडलेले आहेत. तर आपण बघतो की सुवर्ण मंदिर, सगळ्यांना माहिती असेल सुवर्ण मंदिर कुठे आहे म्हणून. तर कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा कुठे आहे म्हणून सुवर्ण मंदिर. तर सुवर्ण मंदिरामध्ये काय झालं होतं, अतिरेकी होते, त्याच्यामध्ये आपण बघतो त्यांचे लीडर जे होते, आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनरल सिंग भिंद्रानवाले होते. आणि त्यांनी काय केलं होतं, स्वतंत्र खलिस्तानची मागणी केली होती. त्यामागे प्रामुख्याने आपण बघतो दहशतवाद हे प्रमुख कारण होतं आणि त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला स्वतंत्र खलिस्तान पाहिजे. तर यासाठी ते काय होते, सुवर्ण मंदिरामध्ये काय होते, त्यांनी त्यांच्यावर कब्जा केला होता. तर त्यावेळेस सुवर्ण मंदिरातून त्यांना बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना जे आहे त्यांच्या अतिरेकी जे आहेत ते त्यांच्यावर जे त्यांची जी खलिस्तानची मागणी होती ती कशी होती, तर दहशतवादी वृत्तीची होती. आणि याच्यातच आपण बघतो की इंदिरा गांधी आहेत, यांनी काय केलं होतं, मेजर जनरल कुलदीप सिंग ब्रार आहेत यांच्या नेतृत्वाखाली सशस्त्र कारवाई करण्यासाठी सांगितलं होतं. त्यामुळेच ते ऑपरेशन ब्लू स्टार आहे त्या नावानं ओळखलं जातं ते. आणि यामधले जे मेजर जनरल आहेत कुलदीप सिंग ब्रार यांच्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. आणि अशामध्ये आपण बघतो की शिखांमध्ये सुद्धा एक गैरसमज निर्माण झाला आणि त्याच्यामुळेच काय होते, समोर चालून आपण बघतो त्यांचेच जे बॉडीगार्ड असतात इंदिरा गांधींचे, तर तेच त्यांना काय करतात, मारून टाकतात. म्हणजे त्यांच्यावर धडधड अशा गोळ्यांचा प्रहार करतात आणि इंदिरा गांधींची काय होते, डेथ होते. असं बघितलं असतं तर म्हणजे ही स्टोरी पूर्ण कंप्लीट मी तुम्हाला सांगितली असते, परंतु लेक्चर कसं होतं, एक्सटेंड होते, म्हणून आपण ज्या काही मोजक्याच गोष्टी आहेत त्याच आपण इथे घेत आहोत. पंचवार्षिक योजनेदरम्यान एक दुर्घटनासुद्धा झाली होती 1984ला. त्याला आपण भोपाळ गॅस दुर्घटना असं म्हणतो. 2 ते 3 डिसेंबर 1984. पर्टिक्युलर ही डेटसुद्धा विचारली आहे, पण एन्व्हायरमेंटमध्ये यावर प्रश्न पडला होता. तर भोपाळमधली ही गोष्ट आहे. तर युनियन कार्बाईड इंडिया लिमिटेड नावाची एक काय होती, तर कंपनी होती. म्हणजे कंपनी कशाची होती, तर कीटकनाशकाची होती. आणि या कीटकनाशक कंपनीतून काय झालं होतं, मिथाईल आयसोसायनाइड नावाच्या विषारू जे काही वायू आहे त्याची गळती झाली होती. आणि त्यामध्ये आपण बघतो सुमारे जवळजवळ 3700 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 5.6 लाख लोकांना त्याची विषबाधा झाली होती. म्हणजे तसं बघितलं तर ही दुर्घटना 1984ची आहे, परंतु त्याचे परिणाम आजही लोकांमध्ये पाहायला मिळतात. तसेच यामध्ये पोलाद उद्योग, जसं आपण बघतो की जे की दुसरी योजना होती त्यामध्ये पोलाद उद्योग प्रामुख्याने करण्यात आले होते. तर यामध्ये सुद्धा पोलाद उद्योग होती. पण पोलाद उद्योग कोणते, सलेम लोह पोलाद उद्योग आहे, विशाखापट्टणम लोह पोलाद उद्योग आहे, अशा लोह पोलाद उद्योगांची जी काही स्थापना आहे ती याच पंचवार्षिक योजनेमध्ये झाली होती. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये काय विकासात्मक योजना झाल्या होत्या, तर आपल्याला माहिती आहे IRDP इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम असं म्हणतो त्याला आपण, म्हणजेच एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. याची डेट विचारली जाते आणि इकॉनॉमिक्समध्ये पर्टिक्युलर डेट विचारल्या गेलेल्या आहेत. म्हणजे पंचवार्षिक योजना या टॉपिकमध्ये नाही तर बाकीच्या ठिकाणी याच्या डेट विचारले आहे. त्याचा रेफरन्स तुम्हाला येऊ शकते 2 ऑक्टोबर 1980ला एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. आणि हा जो IRDP प्रोग्राम आहे त्याचे उद्देश तुम्हाला विचारतात की एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम आहे. आता साधारण गोष्ट एकात्मिक आहे म्हणजे यामध्ये काय असणार आहे, तर गरिबांशी रिलेटेड असणार आहे, ग्रामीण भागाशी रिलेटेड असणार आहे आणि त्यांचं आर्थिक स्वावलंबन करण्यासाठी जे काही महत्त्वाच्या गोष्टी करता येतील, मग ते बँका असतील, व्यापारी बँका, सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँकांमार्फत पतसहाय्य केल्या जातील. म्हणजे अशा प्रकारे इंटिग्रेटेड जो काही प्रोग्राम आहे तो राबवला जातो. कधीपासून 2 ऑक्टोबर 1980ला सुरू झालेली होती ही योजना. अतिशय महत्त्वाची योजना, यावर प्रश्न पडलेले आहेत. समोर आपण बघतो NREP आहे, नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम आपण त्याला असं म्हणतो, म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना असं आपण त्याला म्हणतो. आता ह्या ज्या योजना आहेत समोर चालून मनरेगामध्ये विलीन होतात, त्या कशा होतात हे सुद्धा आधी एक योजनांच्या संबंधित सिरीज घेतली आहे. त्या सिरीजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत. आता सुद्धा पंचवार्षिक योजनेमध्ये ह्या गोष्टी रिवाईज होत आहेत. तर NREPमध्ये नेमकं काय झालं, तर जे काही ग्रामीण अकुशल आहेत म्हणजे अकुशल गरीब आहेत त्यांना उत्पादक रोजगाराच्या संधी पुरवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती 2 ऑक्टोबर 1980ला. तसंच आणखी महत्त्वाची जी आहे ते डॉक्रा, यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे. DWCRA डेव्हलपमेंट ऑफ वुमेन अँड चाइल्ड इन रूरल
एरियाज असं म्हणतात. म्हणजे ग्रामीण क्षेत्रातील महिला व बालकांची विकास योजना असं सुद्धा त्याला म्हटलं जाते. आणि कोणाच्या मदतीने हा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता, तर डेन्मार्कच्या मदतीने. बऱ्याच वेळा हे सुद्धा म्हणजे विचारलं जाते की कोणाच्या मदतीने कार्यक्रम सुरू करण्यात आला होता, कोणत्या देशाच्या मदतीने. लक्षात ठेवा, डेन्मार्कच्या मदतीने हा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. तसंच RLEGP आहे, म्हणजे रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम. म्हणजे ग्रामीण जे भूमिहीन आहे, ज्यांच्याकडे जमीन नाही, ज्यांच्या नावावर जमीन नाही, यांच्यासाठी आश्वासित रोजगार योजना म्हणजे 15 ऑगस्ट 1983ला ही सुरू झाली. आणि याचे उद्दिष्ट काय होतं, आता जे काही भूमिहीन मजूर आहे यांना रोजगाराचं आश्वासन देणारी ही योजना ग्रामीण भागामध्ये राबवण्यात आली होती. नंतर DDP आहे, म्हणजे डेअरी डेव्हलपमेंट प्रोग्राम कधी सुरू झाला यावर प्रश्न पडतात, तर 1983ला. नंतर राष्ट्रीय बियाणे कार्यक्रम NSP आपण त्याला म्हणतो, नॅशनल सीड प्रोग्राम, हा कधी सुरू झाला, 1983ला सुरू झाला. आणि दुसरा वीज कलमी कार्यक्रम 14 जानेवारी 1982ला सुरू झाला. अशा प्रकारे महत्त्वाच्या गोष्टी आपण इथे कव्हर केल्या. तर या योजनेमध्ये आणखी काय महत्त्वाच्या गोष्टी झाल्या, तर बँकांचं राष्ट्रीयकरण यामध्ये करण्यात आलं. म्हणजे याआधी मी तुम्हाला एक बँकांचं राष्ट्रीयकरण सुरुवातीला सांगितलं होतं की 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्याचा जो धाडसी निर्णय होता तो इंदिरा गांधीने 19 जुलै 1969 रोजी घेतला होता. आणि त्यावेळेस काय केलं होतं, 50 कोटीपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. मग आता आपण बघतो की या पंचवार्षिक योजनेमध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण करण्याचा जो निर्णय आहे तो घेण्यात आला होता. आणि हे दुसरं राष्ट्रीयकरण होतं. यामध्ये 15 एप्रिल 1980ला 200 कोटीपेक्षा जास्त ठेवी किंवा भाग भांडवल असणाऱ्या ज्या काही बँका आहेत त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. यामध्ये एकूण 6 बँका होत्या की ज्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. आपण 6वी पंचवार्षिक योजना आहे ती इथे कव्हर केली. आता 7व्या पंचवार्षिक योजनेला आपण सुरुवात करतोय. जी 7वी पंचवार्षिक योजना आहे याचं नाव काय, रोजगार निर्मिती जनक योजना हे नाव विचारलं गेलेलं आहे. 6व्या पंचवार्षिक योजनेचं नाव काय होतं, दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती किंवा रोजगार निर्मिती जनक. परंतु 7व्यामध्ये पर्टिक्युलर एकच नाव आहे, रोजगार निर्मिती जनक योजना. रोजगार निर्मिती जनक योजना असंच का, कारण यामध्येच आपण बघतो जवाहर रोजगार योजना आहे, त्याच्यानंतर नेहरू रोजगार योजना आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगाराशी संबंधित ज्या काही योजना आहेत ते या योजनेमध्ये सुरू करण्यात आल्या. म्हणून रोजगार निर्मिती जनक योजना असं आपण याला म्हणतो. ते काय लक्षात ठेवण्यात आलं होतं, तर वार्षिक वृद्धी दर 5% ठेवण्यात आला होता, परंतु साध्य किती झाला, 6%. म्हणजे ही सुद्धा योजना काय झाली, यशस्वी झाली असं आपण म्हणू शकतो. म्हणजे 1ली, 5वी, 6वी आणि 7वी अशा प्रकारे ह्या ज्या योजना आहेत ते यशस्वी झाल्या, कारण टार्गेट कंप्लीट झालं. आणि कंप्लीट झालं नाही तर त्यापेक्षा सुद्धा जास्त साध्य झालं. या योजनेमध्ये कोणतं प्रतिमान वापरलं गेलं होतं, तर आराखडा जो होता, प्रतिमान जे होते PR ब्रह्मानंद आणि CN वकील यांचं जे प्रतिमान आहे ते वापरण्यात आलं होतं. तर अध्यक्ष कोण होते, राजीव गांधी आणि त्याच्यानंतर VP सिंग. ते 2 अध्यक्ष लाभले, राजीव गांधी आणि VP सिंग. तर कालावधी 1 एप्रिल 1985 ते 31 मार्च 1990 असा प्रकारे 7व्या पंचवार्षिक योजनेचा जो होता तो कालावधी होता. आता यामध्ये महत्त्वाच्या घडामोडी काय झाल्या, तर बोफोर्स प्रकरण होतं आणि खूप नावाजलेलं प्रकरण होतं. यामध्ये काय झालं होतं की स्वीडन बोफोर्स AB कंपनी होती, या कंपनीसोबत 440 बोफोर्स तोफांचा काय होता, म्हणजे करार केला होता खरेदी करण्याचा भारताने. तर द हिंदू जे आहेत वर्तमानपत्र, त्या वर्तमानपत्राच्या ज्या काही पत्रकार होत्या चित्रा सुब्रमण्यम यांनी काय केलं होतं, म्हणजे या व्यवहारामध्ये काय झालं, लाच देण्यात आली म्हणजे मोठ्या प्रमाणात. तर असं प्रकाशित केलं होतं. याचे जे आरोप आहेत ते कोणावर लागतात, राजकारणी जे होते त्यावेळेचे त्यांच्यावर लागतात. म्हणजे काँग्रेसवर याचा आरोप जातो पर्टिक्युलरली आपण जर विचार केला. त्यामुळेच काय होतं, 1989मध्ये निवडणुका असतात आणि निवडणुकामध्ये काय होते, काँग्रेसला अपयश येते आणि नंतर मग VP सिंग सरकार होते. म्हणून आपण म्हणतो की या योजनेमध्ये आपल्याला किती अध्यक्ष लाभले, 2 अध्यक्ष, एक त्यामध्ये राजीव गांधी आणि दुसरे VP सिंग. तर या योजनेमध्ये आणखी काही महत्त्वाच्या घटना आहेत, ज्यामध्ये इंदिरा आवास योजना या विकासाच्या योजनासुद्धा राबवल्या गेल्या 85 ते 86 दरम्यान. तसेच कपाट आहे, ही जी योजना आहे, कपाट म्हणजे काय होते, काउन्सिल फॉर म्हणजे ॲडव्हान्समेंट ऑफ पीपल ॲक्शन अँड रुरल टेक्नॉलॉजी. आपल्या साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये बघितलं तर ग्रामीण क्षेत्राचा शाश्वत विकास करण्यासाठी 1 सप्टेंबर 1986ला ही योजना सुरू करण्यात आली होती. तसंच आणखी महत्त्वाच्या गोष्टी, खडू-फळा मोहीम आहे 1987, ती सुद्धा याच योजनेमध्ये सुरू करण्यात आली होती. महत्त्वाच्या रोजगार निर्मितीजनक योजनासुद्धा यामध्ये
होत्या त्यामध्ये प्रामुख्याने आपण बघतो जवाहर रोजगार योजना आहे 1 एप्रिल 1989ला सुरू करण्यात आली होती. आणि ही जी योजना आहे NREP आहे आणि RLEGP आहे, जे मागच्या योजनांमध्ये आपण बघितलं त्या दोघांचं एकत्र करून जवाहर रोजगार योजना सुरू करण्यात आली होती. आणि हिचं उद्दिष्ट काय होतं, प्रामुख्याने आपण बघतो ग्रामीण मजुरांच्या मजुरी दरात वाढ करणे, ग्रामीण भागामध्ये उत्पादक प्रकल्प राबवणे, शेती कामांच्या मंदीच्या काळामध्ये रोजगार उपलब्ध करून देणे, हे जे होते प्रमुख उद्दिष्ट होते जवाहर रोजगार योजनेचं. मग तशाच प्रकारे नेहरू रोजगार योजना होती. मग नेहरू रोजगार योजना कुठे होती, शहरी भागामध्ये, म्हणजे ती ऑक्टोबर 1989ला सुरू करण्यात आली होती. मग शहरी भागाशी संबंधित आहे ते शहरी भागात सुधारणा करण्यासाठी आपण बघतो शहरी भागामध्ये मजुरी देण्यासाठी, रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, स्वयंसहायता सेल्फ हेल्प जे ग्रुप असतात ते उभारण्यासाठी नेहरू रोजगार योजनेने काय केली, मदत केली. या योजनेमध्ये शिक्षण धोरण जे आहे दुसरं राष्ट्रीय शिक्षण धोरण 1986ला जाहीर करण्यात आलं. ते सुद्धा याच योजनेमध्ये आपल्याला घडामोडी दिसून येतात. तर महत्त्वाची गोष्ट की पहिले राष्ट्रीय शिक्षण धोरण कधी जाहीर करण्यात आलं हे मी तुम्हाला मागच्या योजनांमध्ये सांगितलं, ते तुम्ही आता कमेंट बॉक्समध्ये सांगा. जेव्हा आपण क्रोनॉलॉजी बघितली होती त्यामध्ये आपण बघितलं होतं की 1990 ते 1992 दरम्यान वार्षिक योजना राबवल्या गेल्या होत्या. आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेमुळे ह्या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या होत्या, म्हणजे 2 वर्षाच्या वार्षिक योजना राबवण्यात आल्या होत्या. यामध्ये आपण बघतो की या योजनेचं नाव काय होतं, स्वावलंबन, कारण की आपल्याला स्वावलंबी बनायचं होतं. पहिली जी वार्षिक योजना होती ती 1 एप्रिल 1990 ते 31 मार्च 1991 दरम्यान, आणि दुसरी जी वार्षिक योजना होती ती 1 एप्रिल 1991 ते 31 मार्च 1992 दरम्यान राबवण्यात आली होती. आता यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी काय काय घडामोडी झाल्या, तर महत्त्वाच्या घडामोडींमध्ये आपण बघतो की राजकीय अस्थिरता का बरं आली, तर मी काय सांगितलं मागच्या योजनांमध्ये की बोफोर्स प्रकरण झालं, त्यामध्ये राजीव गांधी आहे, काँग्रेस आहे, यांच्यावर काय झालं तर आरोप झाले. त्याच्यानंतर 1989ला काँग्रेसला अपयश आलं निवडणुकीमध्ये. त्याच्यानंतर VP सिंग सरकार सत्तेत आलं. मग VP सिंग सरकारनं काय केलं होतं त्यांच्या काळामध्ये की मंडळ आयोगाच्या शिफारशीवरून काय केलं होतं, आरक्षण जे होतं ना त्याच्या संदर्भात निर्णय घेतला होता. आणि त्याच्यानंतर मग VP सिंग सरकारसुद्धा कोसळलं. नंतर चंद्रशेखर सरकार सत्तेत आलं. पुढे मग जसं चंद्रशेखर सरकार सत्तेत येते तेव्हा बाबरी मस्जिद आहे, राम जन्मभूमी आहे, त्याच्याबद्दलचं जे काही प्रकरण आहे ते समोर येते. मग समोर निवडणुकासुद्धा जाहीर होतात. मग यामध्ये काय होते 1991मध्ये मंदिर विषय जो आहे, म्हणजे आरक्षणासंबंधित आणि मंदिर जो आहे राम जन्मभूमी त्याच्या संबंधित जे विषय आहेत ते गाजत राहतात. आणि निवडणुकींमध्ये सुद्धा त्याचा कुठेतरी एक चर्चेचा विषय बनतो. त्याच्यानंतर आपण बघतो निवडणुका येतात तर प्रचारासाठी जे असतात राजकीय पक्ष जातात, त्यावेळेस राजीव गांधीसुद्धा प्रचारासाठी जातात. मग तिथे काय होते की मानवी बॉम्बधारक महिला जी असते, म्हणजे त्या महिलेचं नाव आहे थेनमुली राजरत्नम. ही जी महिला असते ती काय असते, एक मानवी बॉम्बधारक असते, म्हणजे तिने बॉम्ब धारण केलेला असतो आणि त्यामध्ये ते स्वतःला सुद्धा स्फोट करून घेते आणि त्यात राजीव गांधीचा काय होते मृत्यू होतो. तसंच आपण बघतो यामध्ये आणखी काय घडामोडी होतात, तर तेलाचं संकट आहे, त्याला मिनी ऑइल शॉक असं म्हणतात. नंतर 1991चं आर्थिक संकट आहे, त्या आर्थिक संकटामध्ये काय होते व्यवहार तोलाचं संकट निर्माण होते. आता व्यवहार तोल काय, व्यापार तोल काय, ह्या सगळ्या इकॉनॉमिक टर्मिनॉलॉजी आहेत आणि त्याच्यासाठी पूर्ण डीप कन्सेप्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे. आता मी जर तुम्हाला ह्या गोष्टी सांगतो म्हटलं तर लेक्चर एक्सटेंड होते. जसं लेक्चर एक्सटेंड होते मग नंतर डाउनलोड आणि अपलोडिंगला प्रॉब्लेम होतो, कारण आपल्याकडे जास्त सुविधा उपलब्ध असल्यामुळे आपण थोडा लिमिटेडच काय करतो गोष्टी कव्हर करतो. तर यामध्ये आणखी महत्त्वाची भर घालण्यासारखी गोष्ट म्हणजे हर्षद मेहता घोटाळासुद्धा याच काळादरम्यान होतो. मग त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्कॅम होतो. घोटाळ्यामध्ये आपण बघतो हर्षद मेहताने ज्या काही खोट्या पावत्या मिळून जो काही पैसा शेअर बाजारामध्ये लावला होता त्या सगळ्यात त्या काय होतो त्यावेळेस तर शेअर बाजार एकदम तेजीमध्ये असतो आणि अचानक मग तो घोटाळा समोर येतो. त्यावेळेस शेअर बाजार गडगडायला लागतो आणि नंतर मग याचं जे आर्थिक संकट आहे ते भारतावर कोसळते. सकारात्मक गोष्टीसुद्धा यामध्ये होतात. CBS सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया त्याची स्थापना होती 1992ला. आणखी महत्त्वाच्या गोष्टींमध्ये 24 जुलै 1991चं जे काही धोरण आहे नवीन औद्योगिक धोरण ते सुद्धा आपण बघतो याच योजना काळादरम्यान काय होते जाहीर होते. जे आतापर्यंत आपण बघतो की भारतीय अर्थव्यवस्था ज्यामध्ये कमांड इकॉनॉमी होती, त्याच्यानंतर थोडीफार सूचकात्मक, आणि या योजनेमध्ये आपण बघतो की सूचकात्मक इकॉनॉमीला जास्त प्राधान्य दिले जाते. अर्थव्यवस्था खुली केली जाते, मुक्त केले जाते. त्यामध्ये उदारीकरण आहे, जागतिकीकरण आहे, खाजगीकरण आहे, या सगळ्या गोष्टीला काय केल्या जाते त्या प्राधान्य देण्यात येते. ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे रुपयाचं अवमूल्यनसुद्धा केलं जाते. आता रुपयाचं अवमूल्यन आपल्याला भारतीय इतिहासामध्ये 3 वेळा झालेलं दिसते. एक पहिलं अवमूल्यन आपल्याला 26 सप्टेंबर 1949 रोजी
30.5%, नंतर 6 जून 1966 रोजी 36.5% आणि जुलै 1991मध्ये 18.7%. म्हणजे या योजनेमध्ये 18.7% रुपयांचं अवमूल्यन केलं जाते. अशा प्रकारे आपण वार्षिक योजना कव्हर केल्या. आता समोर आपण 8वी पंचवार्षिक योजना आहे ती कव्हर करणार आहोत. या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1 एप्रिल 1992 ते 31 मार्च 1997 दरम्यान होता. याचे जे अध्यक्ष होते नरसिंहा राव होते आणि HD देवगौडा हे जे होते 2 अध्यक्ष या योजनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. योजनेचं नाव होतं मनुष्यबळ विकास योजना. कारण याआधी इतिहासामध्ये काय झालं होतं 1990मध्ये UNDP म्हणजे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे. तर युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामने काय सांगितलं होतं की मानव विकास हा सर्वात महत्त्वाचा आहे. म्हणजे मानव विकास करणे हे केंद्रबिंदू आहे आणि असं त्यामध्ये प्रतीत केलं होतं. मग यांनी सुद्धा काय केलं नेमकं आपण बघतो भौतिक गुंतवणूक आपण करत आहोत, भांडवलावर गुंतवणूक करत आहोत, अर्थव्यवस्था आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारत आहोत किंवा खाजगी पण आपण करत आहोत. परंतु यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय मानव आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी कोणाच्या विकासासाठी चालल्या आहेत मानवाच्या. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या योजनेमध्ये भांडवलावर नाही तर मानवी भांडवलावर गुंतवणूक करण्याची अपेक्षित होते. म्हणजे मानवाचा विकास करायचा होता. म्हणूनच आपण या योजनेला म्हणजे 8व्या पंचवार्षिक योजनेला पर्टिक्युलर लक्षात ठेवा मनुष्यबळ विकास योजना नावाने ओळखलं जाते. या योजनेमध्ये काय टार्गेट ठेवण्यात आलं, काय लक्ष होतं, राष्ट्रीय उत्पन्नातील वार्षिक वृद्धी दर जो होता 5.6% इतका ठेवण्यात आला होता आणि साध्य किती झाला 6.7%. म्हणजे ही सुद्धा योजना काय झाली यशस्वी झाली. या योजनेचं प्रतिमान काय होतं तर प्रतिमान होतं की उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. म्हणजेच राव मोहन प्रतिमान असं आपण त्याला म्हणतो. राव मोहन प्रतिमान का बरं, पंतप्रधान त्यावेळेस नरसिंहा राव होते म्हणून आणि अर्थमंत्री कोण होते मनमोहन सिंग होते म्हणूनच आपण याला राव मोहन प्रतिमान असं म्हणतो. या योजनेदरम्यान आणखी काय घडामोडी घडून आल्या त्यामध्ये आपण बघतो 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती आहेत. त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची आपण एक पंचायत राज संबंधित एक सिरीजच घेतली आहे. त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल. तर मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न इथे असा आहे 73वी घटना दुरुस्ती कधी झाली आणि कधी अंमलात आली, तसंच 74वी घटना दुरुस्ती कधी झाली आणि ती कधी अंमलात आली. प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. या योजनेदरम्यान काही महत्त्वाच्या योजनासुद्धा सुरू झाल्या. मध्यान्ह आहार योजना यावर प्रश्न पडलेला आहे 1995ची आहे. पंतप्रधान रोजगार योजना आहे 2 ऑक्टोबर 1993ची. तसंच गंगा कल्याण योजना आहे फेब्रुवारी 1977ची. अशा प्रकारच्या महत्त्वाच्या योजना 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आल्या. तर अशा प्रकारे 8वी पंचवार्षिक योजना आपण बघितली. तर आता समोर आपण 9वी पंचवार्षिक योजना. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेबद्दल ही जी योजना आहे ते स्वातंत्र्याच्या 50व्या वर्षी सुरू करण्यात आली. आता 50व्या वर्षी सुरू करण्यात आली म्हणजे जेव्हा आपण 1947मध्ये 50 ॲड करतो तेव्हा आपल्याला एक डेट मिळते 1997. तर या म्हणजेच 1 एप्रिल 1997 ते 31 मार्च 2002 दरम्यान ही योजना चालली. या योजनेमध्ये जे योजनेचं नाव आहे सामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक वाढ म्हणजे ग्रोथ विथ सोशल जस्टिस अँड इक्वॅलिटी असं या योजनेचं नाव आहे. आणि या योजनेमध्ये राष्ट्रीय उत्पन्नातील वार्षिक वृद्धी दर आहे जो किती ठेवण्यात आला होता 6.5% ठेवण्यात आला होता. मात्र साध्य किती झाला 5.5%. म्हणजे ही योजना कशी झाली अयशस्वी झाली. म्हणजे वृद्धी दर जो आहे तो टार्गेट जे आहे ते आपण अचीव करू शकलो नाही. यामध्ये आता काय घडामोडी घडून आल्या तर यामध्ये पोखरण 2ची चाचणी आहे जी 11 आणि 13 मे दरम्यान झाली होती 1998ला. त्याला शक्ती 98 नावाने ओळखली जाते. ती पोखरण अणु चाचणी त्यामध्ये प्लुटोनियम आहे, युरेनियम आहे. म्हणजे प्लुटोनियम 239 आणि युरेनियम 233 या किरणोत्सारी पदार्थाचा वापर केला होता चाचणीमध्ये. तसंच कारगिल युद्ध आहे महत्त्वाची गोष्ट आहे. यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे. तर MPSC मेन्सचा प्रश्न पडलेला आहे. कारगिल युद्धामध्ये 1999 ते म्हणजे 1 मे 1999 ते जुलै 1999 दरम्यान हे भारत आणि पाकिस्तान युद्ध म्हणजे पाकिस्तान दरम्यान चाललं. कशासाठी होतं ते लाईन ऑफ कंट्रोल जवळील जे काही काश्मीर जवळील कारगिल जिल्ह्यामध्ये लष्करी युद्ध झालं होतं. त्याला ऑपरेशन विजय नावाने सुद्धा ओळखलं जातं. म्हणजे लष्करी कारवाई जी केली होती त्यामध्ये ऑपरेशन विजय नावाची लष्करी कारवाई होती म्हणून लक्षात ठेवा. सांगितलं की ही जी योजना आहे ते प्रामुख्याने स्वातंत्र्याच्या 50व्या वर्षी सुरू करण्यात आली. म्हणजे यामध्ये आपण बघतो की स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना आहे, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना आहे. म्हणजे स्वर्ण जयंती अशा प्रकारचं त्याचं नाव होतं म्हणून लॉजिक लावू शकता. आधी काय होता फेरा नावाचा एक कायदा होता आता 1973चा. त्याच्याऐवजी काय केलं आता या योजनेमध्ये फेमा नावाचा कायदा करण्यात आला. म्हणजे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट. आणि हा जो कायदा 1 जून 2000 पासून लागू झाला. म्हणजे इकॉनॉमिकमध्ये पर्टिक्युलरली STI यासाठी यावर प्रश्न भरपूर वेळा विचारला गेलेला आहे. स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे 2000चं जे काही धोरण होतं आपल्याला माहिती आहे सेज धोरण. त्या धोरणाची निर्मितीसुद्धा या योजनेदरम्यान करण्यात आली. आणखी महत्त्वाच्या अन्नपूर्ण योजना आहेत त्यासुद्धा या योजनेदरम्यान करण्यात आल्या. सर्व शिक्षा अभियान हे सगळ्यात महत्त्वाचं की 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना उपयुक्त असणारं प्राथमिक शिक्षणाची सोय करून देणाऱ्या म्हणजे
सोय करून देणारं हे जे सर्व शिक्षा अभियान होतं ते 2000 ते 2001 पासून सुरू करण्यात आलं. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे, ज्यावर सुद्धा प्रश्न पडतात. 2000ची योजना आहे. 25 डिसेंबर 2000 पासून प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू करण्यात आली. तर बाकीच्या सुद्धा डेट विचारले गेलेले आहेत. तसंच आणखी महत्त्वाची गोष्ट यामध्ये की स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना 1 डिसेंबर 1997ची आणि स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना 1 डिसेंबर 1999ची. ह्या डेटसुद्धा विचारल्या गेलेल्या आहे. तर स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेमध्ये बऱ्याचशा योजना विलीन झाल्या. म्हणजे आधी आपण बघितल्या त्या सित्रा, IRDP, ट्रायसेम, डॉक्रा, MWS, GKY अशा प्रकारच्या योजना यामध्ये विलीन झाल्या. यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे. पर्टिक्युलरली STI, ASO यामध्ये प्रश्न पडलेले आहेत. मेन्सला प्रश्न पडलेले आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 9व्या पंचवार्षिक योजनेचा आढावा घेतला. आता समोर आपण 10वी पंचवार्षिक योजना आहे याबद्दल बघणार आहोत. तर बघा 10वी पंचवार्षिक योजना आहे ती 2002 ते 2007 दरम्यान राबवण्यात आली आणि या योजनेमध्ये राष्ट्रीय उत्पन्नातील वार्षिक वृद्धी दर जो होता 7.9% एवढा ठेवण्यात आला होता म्हणजे लक्ष्य. आणि त्यामध्ये साध्य किती झालं तर 7.7%. म्हणजे ही जी योजना आहे ती कशी झाली, अयशस्वी झाली, कारण टार्गेट अचीव करू शकलो नाही. 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण बघतो नाव काय होतं, शिक्षण योजना आणि लोकांची योजना असं या 10व्या पंचवार्षिक योजनेचं नाव होतं. यामध्ये अध्यक्ष कोण होते, अटल बिहारी वाजपेयी हे जे होते 2004 पर्यंत अध्यक्ष होते. त्याच्यानंतर मनमोहन सिंग जे होते 2004 नंतर अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात. या योजनेमध्ये प्रामुख्याने महिला सबलीकरणावर भर देण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने सामाजिक, आर्थिक, लैंगिकरित्या त्यांना सबल करणं या योजनेचं उद्दिष्ट होतं. म्हणजेच यामध्ये जननी सुरक्षा योजना आहे त्यासाठी आपण बघतो संस्थात्मक प्रसूती वाढवण्यासाठी सुरू करण्यात आली होती. तसेच वंदे मातरम योजना आहे, भारत निर्माण योजना आहे. ही भारत निर्माण योजना आपण बघितली. म्हणजे याआधी आपण योजनांची जे काही सिरीज चालवली होती त्यामध्ये बऱ्याचशा योजना आपण कव्हर केलेल्या आहे. आरोग्यासंबंधित योजना आपल्याला कव्हर व्हायच्या बाकी आहेत आणि बऱ्याचशा योजनासुद्धा कव्हर व्हायच्या बाकी आहेत. त्यासुद्धा आपल्याला पटापट कंप्लीट करायच्या आहेत. तर समोरची महत्त्वाची योजना आहे नरेगा योजना. नरेगा योजनेवर प्रश्न पडलेला आहे, हमखास प्रश्न पडतो. मेन्सला असतातच, प्रिलिम्सला सुद्धा कंबाईन प्रिलिम्सचा प्रश्न आहे, तुम्ही बघू शकता. समोर मी प्रश्न घेईन त्यामध्ये तुम्हाला प्रश्न दिसेल. तर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आहे, त्याला नरेगा असं म्हणतो, नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम. याबद्दल खूप डिटेलपणे मी सांगितलं आहे योजनांच्या सिरीजमध्ये आपण बघतो. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधी सुरू झाली तर 2 फेब्रुवारी 2006ला सुरू झाली. आणखी शिक्षणाच्या बाबतीत मुलींच्या प्राथमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय योजना सुरू करण्यात आली होती. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयसुद्धा सुरू करण्यात आलं होतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे की महिला सबलीकरणावर जास्त भर देण्यात आला होता या योजनेमध्ये, म्हणून लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 86वी घटना दुरुस्ती आहे ती याच योजना काळामध्ये झाली आणि सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाबाबत 12 डिसेंबर 2002ला ही घटना दुरुस्ती करण्यात आली. आणि राज्यघटनेमध्ये आपण बघतो की आपल्या हक्काचं जे काही शिक्षणाचा जो हक्क आहे त्याच्याशी संबंधित जे काही कलम आहे म्हणजे 21A हे कलम त्यामध्ये जोडण्यात आलं. म्हणजे राज्यघटनेमध्ये हे कलम टाकण्यात आलं किंवा जोडण्यात आलं, म्हणून लक्षात ठेवा. अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हा आम्हा सर्वांना ह्या गोष्टी माहितीच पाहिजेत, कारण शिक्षण आहे यामुळेच आज आपण आम्ही काय करत आहोत, एकमेकांशी कॉन्टॅक्ट करत आहोत. FRVM ॲक्ट आहे 2003चा आणि 2004ला कार्यान्वित जो झाला त्यावर MPSC मेन्सला तसेच STI मेन्सला प्रामुख्याने प्रश्न पडतात. तसेच बाकीच्या ज्या ग्रुप C ग्रुप D एक्झाममध्ये यामध्ये 1 लाईनर प्रश्न असतो की FRVM ॲक्ट म्हणजे काय, त्यावर फुल फॉर्म विचारतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधी झाला यावर प्रश्न असतो. अशा प्रकारे आपण 10वी पंचवार्षिक योजना कव्हर केली. आता समोर आपल्याला 11वी आणि 12वी पंचवार्षिक योजना कव्हर करायची आहे. 11वी 12वी पंचवार्षिक योजना झाल्यानंतर आपण एका व्हिडिओ लेक्चरमध्ये जे काही महत्त्वाचे PYQ आहेत ते घेऊ, कसे ॲनालिसिस करायचं, काय करायचं, म्हणजे तुमची पंचवार्षिक योजना हा टॉपिक जो आहे तो A to Z कव्हर होईल. सोबतच काही महत्त्वाचे प्रश्न या संबंधित मी तुम्हाला शेवटी विचारणार आहे, त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न कराल. आता आपण सुरुवातीला 11वी पंचवार्षिक योजना समजून घेऊ. तर 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आणि 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काही सिमिलॅरिटी आहेत आणि त्या सिमिलॅरिटीवरच आयोग प्रश्न विचारतो आणि आपली फसगत होते. तर लक्षात ठेवा दोन्ही योजनेचे नावं जवळजवळ सारखे आहेत, फक्त एकामध्ये काय झालं आहे 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये शाश्वत विकास हा शब्द जास्तीचा ॲड करण्यात आला. आता त्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करते की 11वी पंचवार्षिक योजना आहे त्याचं नाव काय, गतिशील आणि समावेशक विकास. तर 12वी पंचवार्षिक योजना आहे तिचं नाव काय, गतिशील, अधिक समावेशक आणि शाश्वत विकास. म्हणजे अधिक आणि शाश्वत विकास हे जे शब्द आहेत ते 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय आहेत, जास्तीचे ॲड करण्यात आलेले आहेत, म्हणून लक्षात ठेवा. आता या योजनेला गतिशीलच्या ऐवजी काय देतील ते जलदसुद्धा प्रश्न देऊ म्हणजे प्रश्नामध्ये जलदसुद्धा शब्द देऊ शकतात, वेगवानसुद्धा शब्द देऊ शकतात, पण शब्द जे असते सिमिलर शब्दसुद्धा लक्षात ठेवायचे असतात. तर 11वी पंचवार्षिक योजना आहे त्याचा कालावधी 1 एप्रिल 2007
ते 31 मार्च 2012 दरम्यान होता. अध्यक्ष कोण होते? मनमोहन सिंग हे त्याचे अध्यक्ष होते. आणि यामध्ये उद्दिष्ट काय होते? प्रामुख्याने दारिद्र्याचं प्रमाण जे होते 10% कमी करणे, उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढवणे, म्हणजे 10%वरून 15% करणे, असं यामध्ये उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. म्हणजे हे मी जे पॉईंट घेतले ना, प्रश्नामध्ये पडलेले आहेत, आधी प्रश्न आहेत ना PYQ, त्यातून घेतलेले हे पॉईंट आहेत. तर यामध्ये एकूण 6 गट करण्यात आले होते. राज्यसेवा प्रिलिम्सचा आता पडलेला प्रश्न आहे की एकूण किती गटांमध्ये 11वी पंचवार्षिक योजना विभागण्यात आली होती? तर 6 गटामध्ये. मग 6 गट कोणते? आर्थिक वाढ, दारिद्र्य, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, पर्यावरण व शाश्वतता. यामध्ये काय सांगितलं होतं? वार्षिक वृद्धी दर किती ठेवला होता? तर GDPशी संबंधित वार्षिक वृद्धी दर 9% एवढा ठेवण्यात आला होता. प्राप्त किती झाला? 7.9. नंतर बचत दर 34.8% ठेवण्यात आला होता. साध्य किती झाला? 33 पॉईंट समथिंग. त्याच्यानंतर गुंतवणूक, त्याच्यासाठी किती गुंतवणूक दर ठेवण्यात आला होता? तर 36.7%. तर प्राप्त किती झाला? 37.6%. म्हणजे अशा प्रकारे जे काही महत्त्वाचे पॉईंट होते ते आपण कव्हर केले. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009ची पॉलिसी होती ही. तर लक्षात ठेवा, म्हणजे ॲक्ट होता 1 एप्रिल 2010 पासून लागू झाला. यावर प्रश्न पडलेला आहे आणि भरपूर वेळा यावर प्रश्न पडला आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ज्यामध्ये मी जे काही महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला सांगितले त्या प्रत्येक पॉईंटवर प्रश्न आलेला आहे. प्रत्येक पॉईंटवर सांगत आहे मी. मेन्सला, प्रिलिम्सला, कुठे ना कुठे सरळ सेवा एक्झाममध्ये, तर प्रामुख्याने MPSC राज्यसेवेमध्ये प्रामुख्याने प्रश्न पडलेले आहेत. कंबाईन एक्झाममध्ये प्रश्न पडलेले आहेत. PSI STI त्यामध्ये प्रश्न पडलेले आहेत. या योजनेबद्दल खूप डिटेल सांगितलं, पण याचं मी प्रतिमानच तुम्हाला सांगितलं नाही. ते प्रतिमान कोणतं होतं? तर पुरा प्रतिमान हे होतं. तर आता आपल्याला समोर 12वी पंचवार्षिक योजना कव्हर करायची आहे. नंतर मग आपल्या पूर्ण पंचवार्षिक योजना कव्हर होतील. तर 12वी पंचवार्षिक योजना आहे. 12व्या पंचवार्षिक योजनेचं नाव काय होतं? गतिशील, अधिक समावेशक आणि शाश्वत विकास, फास्टर, मोर इन्क्लुसिव्ह आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तर 12व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कधीपासून होता? 1 एप्रिल 2012 पासून ते 2017 पर्यंत. परंतु हा कार्यकाळ 2014 पर्यंतच चालला. त्याच्यानंतर काय होते? NDA सरकार सत्तेत होते. नंतर नियोजन आयोग बरखास्त होतं, त्याच्या ठिकाणी नीती आयोग होतो. हे तर मी तुम्हाला कन्सेप्ट आधीच्या पहिल्या लेक्चरमध्येच कव्हर केली. तर यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचे अध्यक्ष कोण असतात? तर मनमोहन सिंग हेच असतात. परंतु कधीपर्यंत आहेत ते? 2014 पर्यंत. त्याच्यानंतर ही योजना काय झाली? बंद पडल्या. म्हणजे पंचवार्षिक योजना काय झाल्या? बंद पडल्या. या योजनांमध्ये प्रामुख्याने आपण बघतो उपाध्यक्ष कोण होते? 11व्या आणि 12व्या दोन्ही योजनांमध्ये मॅटेक सिंग अहलुवालिया हेच त्याचे काय होते? उपाध्यक्ष होते. आता ही जी योजना आहे 12वी पंचवार्षिक योजना तुम्हाला विचारू शकतात, कारण आता 11व्या पंचवार्षिक योजनेवर प्रश्न पडला होता की किती गटामध्ये ती विभागण्यात आली होती. तर 12व्या पंचवार्षिक योजनेबद्दल सुद्धा विचारू शकतात की किती गटामध्ये विभागण्यात आली होती? तर 7 गट. आर्थिक वाढ, दारिद्र्य व बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि पर्यावरण व शाश्वतता. अशा प्रकारे 6 गट आणि 7वा गट होता सेवा पोहोच. तर यामध्ये जे काही बँकिंग सेवा वगैरे बाकीच्या सेवा असतात त्या तो सेवा नावाचा गट आहे, तो सुद्धा यामध्ये ॲड करण्यात आला होता. यामध्ये प्रामुख्याने काय प्रश्न पडलेला आहे की कृषी विस्तार सेवा आहे त्यांच्यावर प्रश्न पडलेले आहेत. तर ज्या काही कृषी विस्तार सेवा होत्या म्हणजे त्यामध्ये नॅशनल मिशन ऑन ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन अँड टेक्नॉलॉजी हे अभियान यामध्ये सुरू करण्यात आलं होतं. यावर प्रश्न पडलेला आहे. यामध्ये आपण एक पॉईंट बघितला. तर आर्थिक वाढ प्रामुख्याने 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 8.2% वार्षिक वृद्धी दराचं लक्ष ठेवण्यात आलं होतं, पण प्रत्यक्षात 6.9%च तो वृद्धी दर राहिला. म्हणजे ही योजना तसं आपण बघितलं तर अयशस्वी झाली. कशाच्या बाबतीत? आर्थिक वृद्धी दराच्या बाबतीत. त्याच्यानंतर आपण बघतो दारिद्र्य आणि बेरोजगारीच्या संबंधित ज्या काही महत्त्वाच्या योजना होती त्या योजनासुद्धा इथे सुरू करण्यात आल्या होत्या. स्किल डेव्हलपमेंटवर भर देण्यात आला होता, प्रामुख्याने कौशल्य विकासावर. नंतर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की यामध्ये राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियान आहे ते सुरू करण्यात आलं होतं. तसंच आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तरुणांमध्ये कौशल्यांचा विकास व्हावा, त्यांना रोजगार पुरवणे या उद्देशाने दीनदयाल अंत्योदय योजना सुरू करण्यात आली होती. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की 12वी पंचवार्षिक योजना आहे ती कव्हर होऊ शकली नाही, परंतु पेपरमध्ये यामध्ये जास्त प्रश्न पडलेले आहेत. मग ते कशावर पडलेले आहेत? तर प्रामुख्याने हे जे नाव आहे योजनेचं गतिशील, अधिक समावेशक आणि शाश्वत विकास यावरच प्रश्न जास्त पडलेले आहे. म्हणून नाव अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपण 6 ते 12 पर्यंत ज्या काही महत्त्वाच्या योजना आहेत त्याच्या दरम्यान झालेल्या ज्या काही वार्षिक योजना आहेत त्यासुद्धा आपण कव्हर केल्या. महत्त्वाचे पॉईंटसुद्धा कव्हर केले. या व्यतिरिक्त काही गोष्टी असतील तर त्या आपण प्रश्नाच्या स्वरूपातून कव्हर करू. तर इथे मी तुम्हाला सांगितलं होतं की शेवटी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे जेणेकरून तुम्हाला योजना समजली, कितपत समजली त्याचा तुम्हाला आढावा येईल.
प्रामुख्याने दोनच प्रश्न विचारते, कारण पुढील समोरील भागामध्ये आपण प्रश्नाचा ॲनालिसिस घेणारच आहोत. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे की रोजगार निर्मितीजनक योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेला म्हणतात. आणि समोरचा दुसरा प्रश्न आहे 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती कोणत्या योजना काळात झाली. हे कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला योजना कितपत समजली याचा सुद्धा एक आढावा होईल. तर अशा प्रकारे हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन अपडेटेड माहितीसाठी, नॉलेजेबल व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा. भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद मित्रांनो.